नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे बघा, जे काही पंकज लक्ष्मणराव घावट हे माजी सैनिक असून म्हणजे माजी सैनिक होते आणि ते मूळच्या अमरावतीचे, वय त्यांचं 44। तर ते जे काही मागे पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये माजी सैनिक या कोट्यातून पोलीस भरती झाले नागपूर सिटी या ठिकाणी। आणि नुकतंच ते धुळे शहरमध्ये ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांना टोटल 9 महिने झाले होते ट्रेनिंग सेंटर, आणि बाकीचे फक्त 12 दिवस राहिले होते। तर जे काही 9 महिने त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जी काही क्षमता असू द्या किंवा सगळं काही या ट्रेनिंग सेंटर लावलं, परंतु ह्या जी काही ट्रेनिंग मास्टर असतात त्यांच्या एका चुकीमुळे ह्या माजी सैनिकाचा धावण्यामध्ये मृत्यू झाला। तर नेमका प्रकरण काय हे आपण बघणार आहोत। तर बघा, जे काही त्यांचे प्रशिक्षक म्हणजे जे काही ट्रेनर आहेत ते मोरे, तर त्या मोरेने जे काही पंकज घावट आहेत त्यांना आता सध्या 9 दिवसांनी, म्हणजे आज धुळे जिल्ह्यामध्ये जे काही ट्रेनिंग सेंटर चालू आहे, म्हणजे ट्रेनिंग चालू आहे ज्या मुलांचं, तर ते आता पास आउट होणार आहेत 9 दिवसांनी, म्हणजे 9 जूनला। तर ह्या 9 जूनला त्यांचं समारोप आणि पासिंग आउट होणार आहे। परंतु त्यांची प्रॅक्टिस चालू होती। त्या प्रॅक्टिस दरम्यान काही मुलं, तुम्हाला माहिती आहेत की काही मुलं उद्धड असतात, तर त्या टिंगल टावळीमध्ये खुर्च्या इकडे तिकडे टाकण्यामध्ये त्या साहेबांना, जे काही मोरे साहेब, त्यांना बेशिस्त दिसले सर्व मुले। त्या बेशिस्त मुलामध्ये जी काही पंकज घावट आहेत, सरसकट म्हणजे गावाबरोबर किडे रगडण्याचं काम ह्या मोरे साहेबांनी केलेलं आहे। तर त्यांना टोटल 25 किलोमीटर पळवण्यात आलं। त्याच्या अगोदर ज्यावेळेस ते मोरे साहेब सजा देत होते, पनिशमेंट करत होते, त्यावेळेस जे काही पंकज घावट माजी सैनिक प्रशिक्षणार्थी होते, त्यांनी सांगितलं की सर, मला माझ्या छातीत दुखतंय किंवा मला त्रास होतोय। तर त्याचं काही त्या मोरे साहेबांनी ऐकून घेतलं नाही। पनिशमेंट म्हणजे पनिशमेंट आणि तुम्हाला पळावंच लागल असं त्यांच्या हट्टापायी त्या प्रशिक्षणार्थी जे काही पंकज घावट आहेत माजी सैनिक, ते पळता त्यांना चक्कर आली आणि खाली दगडावरती एका पडले। त्या दगडावर पडल्या त्यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला। तर तुम्हाला माहिती असेल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पनिशमेंट देणं चुकीचं आहे। जो काही तुम्हाला माहिती असेल, आता जे काही कोण आता, आणि ठीक आहे, ती सगळी समारोप किंवा जे काही त्यांचं पासिंग आउट आहे त्यावेळेस जे काही नेता येणार आहे, तो नेता काय तिथं बघणार होता का की शिस्तीत होते नाही होते, आणि त्यांना पण समजेल की बाबा पासिंग आउट दरम्यान आपण कसं वागायचं कसं नाही, तेही त्यावेळेस व्यवस्थित राहिले असते। आणि जो काही नेता येणार होता तो काय राष्ट्रपती येणार होता की सरन्यायाधीश येणार होते, कुठले मोठा नेता येणार होता की त्यांच्या समोर शिस्त दिसली पाहिजे होती। मुळात हे राजकारणीच बेशिस्त आहेत। येऊन कोण येणार होते राजकीय नेते धुळ्यामध्ये पासिंग आउटला? तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री। तर ह्या बेशिस्त म्हणून त्यांना पनिशमेंट देण्याच्या नादामध्ये ह्या पंकज घावट यांचा माजी सैनिकाचा मृत्यू झालेला आहे। आणि ह्यामध्ये जे काही आता मृत्यू झालाय त्यांना शहीद तर म्हणता येईल का? किंवा ह्या पुढे फक्त 12 दिवस राहिले म्हणून त्यांच्या घरच्यांच्या कुटुंबांना नोकरी देता येईल का? किंवा त्यांना जे काही पेन्शन असू द्या किंवा त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मुलांना म्हणा मुलींना म्हणा घेऊ शकतात का? किंवा पोलीस हा शिक्का त्यांच्यावरती बसेल का? नाही, कारण का त्यांनी शपथच घेतलेली नाही समारोपला की मी पोलीस झालोय, त्यांना सर्टिफिकेट केलेलंच नाही। तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग करत असता त्यावेळेस तुम्ही फक्त एक तात्पुरती नियुक्ती असते तुमची। ज्यावेळेस तुमचं पूर्ण ट्रेनिंग होतं त्यावेळेस तुमचं पासिंग आउट होतं, त्यावेळेस तुम्ही पोलीस झालेला असता। त्याचप्रमाणे सध्या
जे काही पंकज गावट आहेत त्यांचं एकंदरीत त्यांनी पोलीस ह्या भविष्यामध्ये नाव सुद्धा लावू शकणार नाही अशी सध्या परिस्थिती बसलेली आहे. फक्त 12 दिवसामुळे. जर 12 दिवस झाले असते, पासिंग आउट झालं असतं आणि त्याच्यानंतर जर त्यांचा मृत्यू एखाद्या जॉब म्हणजेच काम करत असताना झाला असता तर त्यांच्या घरच्यांना कामावरती घेतलं असतं किंवा इतर जे काही सुविधा आहेत ते सुविधा भेटल्या असत्या. परंतु आता विषय असा झालेला आहे की त्यांचं मुळात पासिंग आउटच झालेलं नाही किंवा ते पोलीस म्हणून आता घोषितही धरू शकत नाहीत सरकार. अशा एकंदरीत परिस्थिती ही अशी निर्माण झालेली आहे. नेमकं तुम्हाला ह्या मोरे साहेबाविषयी तुमच्या नेमकं प्रतिक्रिया काय आहेत ते तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद.